मकर राशी 15 जून नंतर या एका व्यक्तीपासून 3 हात लांबच राहा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशी, आजचा व्हिडिओ सामान्य नाही. 15 जून नंतर शनी, राहू आणि बुध यांच्या प्रभावामुळे मकर राशीच्या अनेक जातकांनो आयुष्यात काही धक्कादायक सत्य समोर येण्याचे संकेत आहेत. काही लोकांना विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो, तर काहींना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे खरे रूप पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे संकेत सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही ओळखू शकाल की ती व्यक्ती कोण असू शकते. तसेच शेवटी मी एक प्रभावी उपाय देखील सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात संकट कमी करण्यास मदत येईल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर राशीचा स्वामी ग्रह शनी हा कर्मफळाचा दाता मानला जातो. जेव्हा शनीची विशेष दृष्टी एखाद्या राशीवर पडते तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील खरे आणि खोटे लोक वेगळे होऊ लागतात. 15 जून नंतर तुमच्या जीवनातही असाच काळ सुरू होणार आहे. अनेक दिवसापासून तुमच्या आजूबाजूला फिरणाऱ्या काही व्यक्तींचे खरे स्वरूप तुमच्या क्षणात येईल. काही लोक तुमच्यासमोर गोड बोलतील, पण पाठीमागे तुमच्याबद्दल नकारात्मक चर्चा करत असतील. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडत असतील. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती किंवा सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये वाढ होत असेल. पण लक्षात ठेवा, तुमचे यश सर्वांना आवडेल असे नाही. काही लोकांच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर निर्माण झाला आहे. ग्रहस्थिती दर्शवते की अशी एक व्यक्ती तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. ही व्यक्ती तुमच्या जवळची असू शकते, मित्र, नातेवाईक, सहकारी, तुमच्या रोजच्या संपर्कातील कोणती तरी विशेष असू शकते. ही व्यक्ती तुम्हाला हितचिंतक दाखवेल, पण योग्य वेळ आल्यावर तिचे खरे उद्देश समोर येऊ शकते. त्यामुळे प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवणे या काळात टाळा. 15 जून नंतर राहूचा प्रभाव काही बाबतीत वाढणार असल्यामुळे अफवा, गैरसमज आणि चुकीची माहिती यांचा त्रास होऊ शकतो. तुम्ही एक गोष्ट बोलाल आणि ती दुसऱ्यांपर्यंत वेगळ्या स्वरूपात पोहोचू शकते. त्यामुळे तुमचे शब्द आणि तुमच्या योजना कोणासमोर मांडता याची काळजी घ्या. जर एखादी व्यक्ती सतत तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत असेल, तुमच्या आनंदात आनंदी दिसत नसेल किंवा तुमचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या व्यक्तीकडे विशेष लक्ष द्या. ग्रह सांगतात की धोका तिथूनच येऊ शकतो. उपाय क्रमांक 1. शनिवारी शनी मंदिरात जाऊन काळे तिळाचे दान करा. तसेच ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा तरी जप करा. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. तुमच्या विरोधात ऑफिसमध्ये काही कुजबूज सुरू होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसरे कोणी घेण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे प्रत्येक कामाचा पुरावा जपून ठेवा. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी भागीदाराच्या व्यवहारातून अधिक सावध राहावे. नवीन करार, नवीन भागीदारी किंवा नवीन गुंतवणूक यामध्ये काही करू नका. ग्रहस्थिती सांगते की कागदपत्रे न वाचता केलेली सही भविष्यात अडचणी निर्माण करू शकते. 15 जून नंतर तुमच्या जीवनात एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला लोकांची खरी ओळख पटू लागेल. आतापर्यंत जे लोक तुमच्या भोवती फिरत होते, त्यांची स्तुती करत होते, तुमच्या प्रत्येक गोष्टीत रस दाखवत होते, त्यांच्यापैकी काही लोकांचे खरे हेतू आता समोर येऊ शकतात. शनिदेवाची दृष्टी सत्य बाहेर आणणारी असते. त्यामुळे जर एखादी व्यक्ती तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चौकशी करत असेल, तर तुमच्या योजनांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर सावध राहा. प्रत्येकाला सर्व काही सांगण्याची सवय या काळात तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. ग्रहस्थिती सूचित करते की तुमच्या एखाद्या गुप्त योजनेची माहिती चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ शकते. त्यामुळे कमी बोला आणि जास्त निरीक्षण करा. हा मंत्र पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, पुढील 21 दिवसांमध्ये एखादी व्यक्ती तुमच्याकडून महत्त्वाची माहिती काढण्याचा प्रयत्न करू शकते. ती व्यक्ती गोड बोलून तुमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल. पण ग्रह सांगतात प्रत्येक गोष्ट मिळणारे व्यक्ती तुमच्या हितचिंतकच असेलच असे नाही. उपाय क्रमांक 2. दर शनिवारी संध्याकाळी शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 21 वेळा जप करा. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत देखील हा काळ अत्यंत संवेदनशील राहणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, नात्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप वाढू शकतो. एखादी व्यक्ती तुमच्या जोडीदाराच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. काही लोक मुद्दाम चुकीच्या गोष्टी सांगून तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, विश्वास हेच कोणत्याही नात्याचे सर्वात मोठे सामर्थ्य असते. जर तुम्ही एकाच गोष्टीवर विश्वास ठेवला तर समस्या वाढू शकते, पण जर थेट संवाद साधला तर अनेक गैरसमज लक्षात घेऊन क्षणात दूर होतील. विवाहित मकर राशीच्या लोकांसाठी शनीचा संदेश स्पष्ट आहे.
छोट्या गोष्टींना मोठे रूप देऊ नका. घरातील एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. काही काळापासून मनात दडवून ठेवलेल्या भावना अचानक बाहेर येऊ शकतात. या काळात संयम राखणारी व्यक्तीच नेहमी नातेसंबंध टिकवू शकेल. ग्रह सांगतात की रागाच्या भरात बोललेले शब्द पुढे जाऊन पश्चातापाचे कारण बनू शकते. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. 15 जून नंतर तुमच्या अंतर्मनातील आश्चर्यकारकरित्या अंतर्मनाची शक्ती वाढणार आहे. अनेक वेळा तुमच्या एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक अस्वस्थ वाटेल किंवा तिच्या बोलण्यात काहीतरी खोटेपणा जाणवेल. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जेव्हा विशेष प्रभाव टाकतो तेव्हा व्यक्तींची अंतर्ज्ञान शक्ती अधिक तीव्र होते. तुमच्या मनात येणारी काही संकेत पुढील काळात खरे ठरू शकतात. त्यामुळे घाईघाईत कोणावरही विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करा. यापुढील संकेत तुमचे डोळे उघडू शकतात, कारण ग्रह सांगतात की तुमच्या आयुष्यातील एक मोठे सत्य आता समोर येण्याची वेळ आली आहे. जे लोक आत्तापर्यंत मुखवटा घालून फिरत होते त्यांचे खरे चेहरे लवकर उघड होऊ शकतात. उपाय: शनिवारी काळ्या मुंग्यांना साखर आणि पीठ टाका. हा छोटासा उपाय शनिदोष कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. कौटुंबिक वातावरणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. एखादा जुना वाद किंवा जुनी नाराजी पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. काही लोक भूतकाळातील चुका पुन्हा उकरून काढू शकतात. पण काहींचा शनीचा संदेश स्पष्ट आहे. भूतकाळ बदलता येत नाही, मात्र वर्तमान काळ योग्य प्रकारे हाताळता येतो. त्यामुळे कोणत्याही भागामध्ये स्वतःला ओळखून घेऊ नका. शांत राहा, परिस्थिती समजून घ्या आणि योग्य वेळ योग्य शब्द वापरा. करिअरच्या दृष्टीने पाहता हा काळ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण यश घेऊन येऊ शकतो. पण जसे तुमचे यश वाढेल तसे तुमच्या लक्षात ठेवणाऱ्यांची संख्या देखील वाढेल. काही लोक तुमच्या प्रगतीने अस्वस्थ होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या योजना गुप्त ठेवण्यात अत्यंत आवश्यक आहे. पुढील काही आठवड्यात एखादी मोठी संधी तुमच्या दारात येऊ शकते, पण त्या संधीबद्दल सर्वांना सांगणे टाळा. आर्थिक बाबतीत एक मोठा बदल दिसू शकतो. काही मकर राशीच्या जातकांना अचानक धनलाभाचे संकेत मिळत आहेत, मात्र याच काळात फसवणुकीचे योग देखील दिसत आहेत. एखादी व्यक्ती मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते आणि त्यामुळे कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आणि संयमाने घेतलेला निर्णय लाभ देतो, तर घाईत घेतलेले निर्णय नुकसान देतात. एकंदरीतच मकर राशीसाठी 15 जून नंतर जागरूकता, सत्य आणि कर्मफळाचा काळ आहे. शनिदेव आता तुमच्या आयुष्यातील अनेक पडदे दूर करणार आहेत. काही लोक कायमचे दूर जातील, काही नाते तुटतील, तर काही नवीन सत्य तुमच्यासमोर येतील. सुरुवातीला हे सर्व थोडे कठीण वाटू शकते, पण लक्षात ठेवा, मकर राशीचे व्यक्ती कधीच दुसऱ्यांवरती अन्याय करत नाहीत. जे काही घडेल ते तुमच्या भविष्यासाठी योग्यच असेल. त्यामुळे घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, शनिदेवांवर श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण या ठिकाणी या काळानंतर तुमच्या जीवनात स्थैर्य, यश आणि समाधानाचा एक नवीन अभ्यास सुरू होण्याचे प्रबळ संकेत आहेत. ग्रह सांगत आहेत की मकर राशीसाठी ग्रहांनी दिलेले हे संकेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, शनिदेव कधी अन्याय करत नाही. ते फक्त सत्य समोर आणतात आणि प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर तुमच्या आयुष्यात काही लोकांचे खरे चेहरे समोर आले, काही नाती तुटली किंवा काही कटू सत्य उघड झाले, तर निराश होऊ नका, कारण एकदा देव आपल्या आयुष्यातील चुकीच्या लोकांना दूर करून योग्य मार्ग दाखवत असतो. पुढील काही दिवस संयम आणि विवेकी बुद्धी याची परीक्षा घेणार असतील, पण जर तुम्ही शांत राहिला तर काही निर्णय घेतले जात नाहीत आणि शनिदेवांवर श्रद्धा ठेवली तर कोणतेही षडयंत्र तुमचे नुकसान करू शकणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्या विरोधात उभे असणारे लोक तुमची प्रगती थांबवू शकत नाहीत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.